गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलण्यासाठी इम्पॉर्टंट असणारे वर्ड्स बघणार आहोत. गाईज तुम्हाला जर इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलायची असेल तर तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची स्ट्रॉंग असणं सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपला पहिला वर्ड आहे एनीवन. सर्रास यूज केला जातो. आपण इंग्रजीच्या बऱ्याच सेंटेन्स मध्ये याचा यूज होतो, डेली यूज मध्ये सुद्धा. याचा मीनिंग बघा. याचा मीनिंग आहे अकॉर्डिंग टू सेंटेन्स. म्हणजे जर तुमचं पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा मीनिंग वेगळा निघतो, नेगेटिव्ह असेल तर वेगळा निघतो आणि क्वेश्चन असेल तर वेगळा निघतो. जर जनरली पाहिला तर याचा मीनिंग होतो कोणीही किंवा कोणी, या अर्थाने याचा यूज केला जातो. आता याची मीनिंग कशी चेंज होतात बघा. जर तुमचा सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, सिम्पली बघा, इथे त्याचा मीनिंग कोणीही असा होतो. एक्झाम्पल बघा, कोणीही इंग्रजी शिकू शकतं. एनीवन कॅन लर्न इंग्लिश. एनीवन कॅन लर्न इंग्लिश. कोणीही या अर्थाने इथे आपण यूज करत आहोत. कोणीही चूक करू शकतं. एनीवन कॅन मेक मिस्टेक्स. एनीवन कॅन मेक मिस्टेक्स. आता हेच जर सेंटेन्स तुम्हाला नेगेटिव्ह म्हणजेच नकारार्थी बोलायचं असेल तर इथे कोणी या अर्थाने याचा मीनिंग होतो. एक्झाम्पल बघा, मला कोणीच दिसलं नाही. नाही आलंय, नेगेटिव्ह आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. इथे जे मीनिंग निघाला तो काय निघाला, याचा कोणीच किंवा कोणी. आय डिडंट सी एनीवन. आय डिडंट सी एनीवन. ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. दे डिडंट ट्रस्ट एनीवन. दे डिडंट ट्रस्ट एनीवन. आता जर याचेच जर तुम्हाला क्वेश्चन करायचा असेल, एनीवन पासूनच जर तुम्हाला क्वेश्चन करायचा असेल, तिथे याचा मीनिंग कोणी असाच होतो. एक्झाम्पल बघा, तिथे कोणी आहे का. इज एनीवन देअर. इज एनीवन देअर. मला कोणी फोन केला का. डिड एनीवन कॉल मी. डिड एनीवन कॉल मी. अशा प्रकारे तुम्हाला याचा मीनिंग अकॉर्डिंग टू सेंटेन्स तुम्हाला इथे चेंज होतो. पॉझिटिव्ह असेल तर कोणीही होतो, नेगेटिव्ह असेल तर कोणी नाही किंवा कोणीच नाही, अशा प्रकारे. आणि जर सिम्पली क्वेश्चन असेल तर कोणी या अर्थाने याचा मीनिंग तुम्हाला घ्यायचा आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. नेक्स्ट आहे युज्युअली. युज्युअली म्हणजे काय, साधारणपणे, नेहमी किंवा बहुतेक वेळा, अशा अर्थाने तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये याचा यूज करायचा आहे. तुमचं एखादं हॅबिट सांगण्यासाठी किंवा तुमचं डेली रुटीन सांगण्यासाठी, बेसिकली यासाठी तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता इथे बघा, ज्यावेळेस युज्युअली आपण सेंटेन्स मध्ये यूज करतो तिथे तुम्हाला युज्युअली कुठे पुट करायचे माहितीये, वर्बच्या म्हणजे जे मेन वर्ब आहे त्याच्या आधी युज्युअली लिहायचं आहे. एक्झाम्पल बघा, तुम्हाला लक्षात येईल. आता याची आपण पहिले पॉझिटिव्ह एक्झाम्पल बघूया. मी साधारणपणे सकाळी 6 वाजता उठतो. आय युज्युअली वेक अप ॲट 6 AM. आय युज्युअली वेक अप ॲट 6 AM. इथे बघा, युज्युअली जे आहे ते आपण मेन वर्बच्या आधी लिहिलेलं आहे. साधारणपणे किंवा बहुतेक वेळा असाही याचा मीनिंग तुम्ही इथे काढू शकता. नेक्स्ट, ती नेहमी सकाळी चहा पिते किंवा ती साधारणपणे सकाळी चहा पिते किंवा ती बहुतेक वेळा सकाळी चहा पिते. अकॉर्डिंग टू युअर सेंटेन्स मध्ये तुम्हाला याचा मीनिंग पुट करायचा आहे. शी युज्युअली ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग. शी युज्युअली ड्रिंक्स टी इन द मॉर्निंग. क्लिअर. आता याचं जर तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं असेल, सिम्पली इथे तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करायचा आहे. कारण आपण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो आणि त्याचे नेगेटिव्ह सेंटेन्स बोलताना तुम्हाला डू नॉट, डज नॉटचा यूज करायचा आहे. डू नॉट कुठे यूज करायचं, डज नॉट कुठे यूज करायचं हे तुम्हाला माहित असेल असं समजून मी सेंटेन्स देत आहे. मी नेहमी जंक फूड खात नाही. आय डोंट युज्युअली ईट जंक फूड. आय डोंट युज्युअली ईट जंक फूड. तो साधारणपणे उशिरा येत नाही किंवा तो नेहमी उशिरा येत नाही. ही डज नॉट युज्युअली कम लेट. ही डज नॉट युज्युअली कम लेट.
आता याचं क्वेश्चन कसं तुम्ही बनवू शकता बघा. तू साधारणपणे लवकर उठतोस का? किंवा तू नेहमी लवकर उठतोस का? डू यू युजुअली वेक अप अर्ली? डू यू युजुअली वेक अप अर्ली? तुम्हाला क्वेश्चन कसा बनवायचा किंवा नेगेटिव्ह कसं बनवायचं हे थोडंफार माहीत असेल. क्लिअर? नेक्स्ट वर्ड आहे समवॉट. समवॉट म्हणजे काय? थोड्या प्रमाणात किंवा थोडासा किंवा काही प्रमाणात अशा प्रकारे या सगळ्या मिनिंगने तुम्ही याचा यूज करू शकता. आता इथे बघा, समवॉट सेंटेन्स मध्ये कुठे पुट करायचं बघा. ऍडजेक्टिव्ह किंवा वर्बच्या आधी तुम्हाला समवॉटचा यूज करायचा आहे. याची पॉझिटिव्ह सेंटेन्स बघा. मी थोडासा थकलो आहे किंवा मी थोड्या प्रमाणात थकलो आहे किंवा मी काही प्रमाणात थकलो आहे. क्लिअर? आय एम समवॉट टायर्ड. आय एम समवॉट टायर्ड. ती थोडीशी आनंदी आहे. शी इज समवॉट हॅपी. शी इज समवॉट हॅपी. हेच जर तुम्हाला नेगेटिव्ह बोलायचं असेल तर मी थोडीशीही थकले नाही. थोडीशीही मीन्स अजिबात थकले नाही. आय एम नॉट समवॉट टायर्ड. आय एम नॉट समवॉट टायर्ड. पण काही जिथे लक्षात ठेवा, समवॉटचे जे नेगेटिव्ह सेंटेन्स असतात ते जास्त प्रमाणात बोलली जात नाहीत, क्वचित बोलली जातात, तेव्हा याचा जास्त यूज होत नाही. क्लिअर? जर याला क्वेश्चन मध्ये क्वेश्चन करायचं असेल तर ती थोडीशी नाराज आहे का? इज शी समवॉट अपसेट. इज शी समवॉट अपसेट. अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला इथे याचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे रेअरली. रेअरली याचा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जास्त यूज करतो. रेअरलीचा क्वचित, फार किंवा खूप कमी वेळा या मिनिंगने. याचं सेंटेन्स बघा. मी फार क्वचित फास्ट फूड खातो. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. किंवा मी फार कमी वेळा फास्ट फूड खातो असंही सेंटेन्स होऊ शकतं. आय रिअरली ईट फास्ट फूड. आय रिअरली ईट फास्ट फूड. तो फार क्वचित रात्री बाहेर जातो. ही रिअरली गोज आउट ॲट नाईट. ही रिअरली गोज आउट ॲट नाईट. रिअरली मध्ये आता इथे बघा, याचे जर तुम्हाला नेगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असतील तर एक लक्षात ठेवा, रिअरली हा स्वतःच काय आहे? एक नेगेटिव्ह वर्ड आहे. याचा मीनिंग नेगेटिव्ह येतो. म्हणून याचे डू नॉट रिअरली यूज किंवा याचे नेगेटिव्ह सेंटेन्स जास्त यूज केली जात नाही. क्लिअर? जर आता इथे बघा, याचा जर तुम्हाला क्वेश्चन करायचा असेल, तो फार क्वचित अभ्यास करतो का? तुम्ही विचारताय, तो फार क्वचित अभ्यास करतो का? किंवा तो खूप कमी वेळा अभ्यास करतो का? अशा प्रकारे. डज ही रिअरली स्टडी. डज ही रिअरली स्टडी. इथे डू आणि डज घ्यायचा आहे क्वेश्चन करताना, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण याचा जास्त यूज करतो म्हणून. ते तुला फार क्वचित भेटायला येतात का? डू दे रिअरली विजिट यू. डू दे रिअरली विजिट यू. आय होप लक्षात आलं असेल. नेक्स्ट आहे ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय? दोन वेळा किंवा दोनदा अशा अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. याची पॉझिटिव्ह सेंटेन्स बघा. मी तुला दोनदा फोन केला. आय कॉल्ड यू ट्वाइस. आय कॉल्ड यू ट्वाइस. मी तुला दोनदा फोन केला नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स. आय डिड नॉट कॉल यू ट्वाइस. आय डिड नॉट कॉल यू ट्वाइस. आणि जर तुम्हाला हेच जर क्वेश्चन करायचं असेल तर बघा, ती आठवड्यातून दोनदा जाते का? डज शी गो ट्वाइस अ वीक. डज शी गो ट्वाइस अ वीक. आपण ते दोनदा पाहिलं का? डिड वी वॉच इट ट्वाइस. डिड वी वॉच इट ट्वाइस. इथे गाईज अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला इथे जे ही हेल्पिंग वर्ब आहे ते यूज करायचं आहे. टेन्स वाईज इथे तुम्हाला सगळं करायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट वर्ड आहे डेलिब्रेटली. डेलिब्रेटली म्हणजे काय? जाणून बुजून किंवा मुद्दामून किंवा हेतू पुरस्कार केलं म्हणजे हेतूने केलेलं. जेव्हा आपण एखादी गोष्ट जाणून बुजून विचार करून करतो अशा ठिकाणी तुम्हाला डेलिब्रेटलीचा यूज करायचा आहे. त्याने मला जाणून बुजून दुर्लक्ष केलं. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ही डेलिब्रेटली इग्नोर्ड मी. ही डेलिब्रेटली इग्नोर्ड मी. मी मुद्दामून सत्य सांगितलं.
आय डेलिबरेटली टोल्ड द ट्रूथ. आय डेलिबरेटली टोल्ड द ट्रूथ. त्याने जाणून बुजून चूक केली नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. ही डिड नॉट डेलिबरेटली मेक अ मिस्टेक. ही डिड नॉट डेलिबरेटली मेक अ मिस्टेक. डिड नॉट का आलं? कारण आपलं सेंटेन्स पास्टचं आहे, सिंपल पास्टचं, म्हणून. ती मुद्दाम उशिरा आली का? क्वेश्चन केलाय तुम्ही याच्यामध्ये. डिड सी डेलिबरेटली कम लेट? डिड सी डेलिबरेटली कम लेट? क्लिअर झालं गाईज डेलिबरेटली कसं यूज करायचं? नेक्स्ट आहे लिटरली. लिटरली म्हणजे काय? खरोखरच किंवा अक्षरशः. म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्हाला जोर द्यायचा असेल किंवा एखादी गोष्ट खूप तुम्हाला जास्त आहे हे सांगायची असेल, अशा ठिकाणी तुम्हाला लिटरलीचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, ती अक्षरशः रडत होती. म्हणजे तुम्ही काय करता? ती अक्षरशः रडत होती. इथं एम्फसिस करताय अक्षरशःवरती, कारण तुम्हाला सांगायचं आहे की ती खूप रडत होती. शी वॉज लिटरली क्राईंग. शी वॉज लिटरली क्राईंग. ते खरोखरच आश्चर्यचकित झाले होते. दे वर लिटरली शॉक्ड. दे वर लिटरली शॉक्ड. आम्ही खरोखरच तयार नाहीत. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. आम्ही खरोखरच तयार नाहीत किंवा आम्ही अक्षरशः तयार नाहीत, असं कोणतंही सेंटेन्स असू शकतं. वी आर नॉट लिटरली रेडी. वी आर नॉट लिटरली रेडी. ती खरोखरच गंभीर आहे का? क्वेश्चन केला आहे तुम्ही. इज सी लिटरली सिरियस? इज सी लिटरली सिरियस. अशा प्रकारे तुम्हाला लिटरलीचा पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि क्वेश्चन मध्ये याचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे मिअरली. मिअरली एखादी गोष्ट कमी किंवा मर्यादित आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला मिअरलीचा यूज करायचा आहे. फक्त किंवा केवळ या अर्थाने. मिअरलीच्याच ठिकाणी तुम्ही जस्ट ओनली हे सुद्धा यूज करू शकता. एक्झाम्पल्स बघा. मी फक्त एक विद्यार्थी आहे. आय एम मिअरली अ स्टुडंट. आय एम मिअरली अ स्टुडंट किंवा आय एम जस्ट ओनली अ स्टुडंट असंही म्हणू शकता. तिने फक्त एक प्रश्न विचारला. शी मिअरली आस्क्ड अ क्वेश्चन. शी मिअरली आस्क्ड अ क्वेश्चन. ती फक्त एक शिक्षिका नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. तुम्हाला काय म्हणायचं? ती फक्त एक शिक्षिकाच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही ती अजून आहे किंवा दुसरं काही ती अजून करते. शी इज नॉट मिअरली अ टीचर. शी इज नॉट मिअरली अ टीचर किंवा शी इज नॉट ओनली अ टीचर असंही तुम्ही याला बोलू शकता. ही फक्त चूक आहे का? क्वेश्चन. इज दिस मिअरली अ मिस्टेक? इज दिस मिअरली अ मिस्टेक? क्लिअर? नेक्स्ट आहे ऑफन. ऑफन डेली रुटीन किंवा तुमच्या सवयी सांगण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ऑफनचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा, अनेकदा, वारंवार किंवा खूप वेळा अशा अनेक अर्थांनी तुम्ही याचा यूज करू शकणार आहात. जनरली बघितलं तर मेन वर्बच्या आधी तुम्हाला ऑफन लिहायचं असतं. ऑफ्टन नाही म्हणायचं याला, ऑफन असंच त्याचा प्रोनाऊन्स करायचा आहे. एक्झाम्पल्स. मी बऱ्याचदा पुस्तक वाचतो किंवा मी अनेकदा पुस्तक वाचतो किंवा मी वारंवार किंवा खूप वेळा पुस्तक वाचतो. आय एम ऑफन रीड बुक्स. आय एम ऑफन रीड बुक्स. तो वारंवार क्रिकेट खेळतो. ही ऑफन प्लेज क्रिकेट. ही ऑफन प्लेज क्रिकेट. मी बऱ्याचदा बाहेर खात नाही. नेगेटिव्ह. आय डू नॉट ऑफन ईट आउटसाइड. आय डू नॉट ऑफन ईट आउटसाइड. तू बऱ्याचदा व्यायाम करतो का? क्वेश्चन. डू यू ऑफन एक्सरसाइज? क्लिअर? नेक्स्ट आहे मोर ऑर लेस. आता बघा, जेव्हा तुम्हाला एखादा अंदाज लावायचा असतो किंवा सांगायचं असतं, अशा ठिकाणी मोर ऑर लेसचा तुम्हाला यूज करायचा आहे. जवळजवळ, साधारणपणे किंवा थोड्याफार अशा मिनिंगने. एक्झाम्पल. आम्ही काम जवळजवळ पूर्ण केलं आहे. म्हणजे साधारणपणे काम पूर्णच केलं आहे किंवा थोड्या अशा प्रकारचं मिनिंग. वी हॅव मोर ऑर लेस कम्प्लिटेड द वर्क. वी हॅव मोर ऑर लेस कम्प्लिटेड द वर्क. ते साधारणपणे बरोबर आहे. इट इज मोर ऑर लेस करेक्ट.
इट इज मोर ऑर लेस करेक्ट. ती साधारणपणे समाधानी नाही. शी इज नॉट मोर ऑर लेस सॅटिस्फाईड. शी इज नॉट मोर ऑर लेस सॅटिस्फाईड. नेगेटिव्ह सेंटेन्स. तो जवळजवळ ठीक नाही. ही इज नॉट मोर ऑर लेस ओके. ही इज नॉट मोर ऑर लेस ओके. ते थोडेफार आनंदी आहेत का? क्वेश्चन. आर दे मोर ऑर लेस हॅपी? आर दे मोर ऑर लेस हॅपी? आय होप समजलं असेल. नेक्स्ट आहे ऑबियस. ऑबियस म्हणजे काय? स्पष्टपणे, उघडपणे किंवा नक्कीच या अर्थाने एखादी सर्टनिटी सांगायची असते, तिथे सुद्धा तुम्ही ऑबियसचा यूज करतो क्लिअर कट सांगण्यासाठी. एक्झाम्पल, त्यांना स्पष्टपणे तू आवडतोस. तुम्ही सांगता की क्लिअरली मी सांगतो की त्याला तू आवडतोस किंवा क्लिअरली त्यांना तू आवडतोस. दे ऑब्वियसली लाईक यू. दे ऑब्वियसली लाईक यू. तो नक्कीच मेहनत करतो. ही ऑब्वियसली वर्क हार्ड. ही ऑब्वियसली वर्क हार्ड. हे स्पष्टपणे बरोबर नाही. नेगेटिव्ह. दिस इज नॉट ऑब्वियसली करेक्ट. दिस इज नॉट ऑब्वियसली करेक्ट. ती स्पष्टपणे नाराज आहे का? क्वेश्चन. इज सी ऑब्वियसली अपसेट? इज सी ऑब्वियसली अपसेट? आय होप क्लिअर झालेलं असेल तुम्हाला हे. आय होप गाईज ही सगळी वर्ड्स तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहेत. याचा यूज कसा करायचा तुमच्या लक्षात आलेला असेल. आजपासून तुम्ही हे सगळी वर्ड्स तुमच्या डेली यूज मध्ये यूज करणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.